बनावट शालार्थ आयडी प्रकरणात मोठी कारवाई. संशयित प्रशांत वाडिले धुळ्यातून अटकेत. घराची झाडाझडती सुरू. नाशिक येथील बहुचर्चित बनावट शालार्थ आयडी प्रकरणात मोठी घडामोड समोर आली आहे. या प्रकरणातील संशयित आरोपी प्रशांत वाडिले याला नाशिक आर्थिक गुन्हे शाखेने धुळे येथून अटक केली आहे. आज त्याला धुळे जिल्हा न्यायालयात हजर करण्यात येणार असून त्यानंतर पुढील तपासासाठी नाशिक येथे नेले जाणार असल्याची माहिती आहे. नाशिकमधील बहुचर्चित बनावट शालार्थ आयडी प्रकरणाच्या तपासात आर्थिक गुन्हे शाखेला महत्त्वाचे यश मिळाले. या प्रकरणातील संशयित आरोपी प्रशांत वाडिले याला धुळे शहरातून अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे प्रशांत वाडिले याची नुकतीच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट शिक्षक आघाडीच्या धुळे जिल्हा अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. अटकेनंतर नाशिक आर्थिक गुन्हे शाखेचे पथक प्रशांत वाडिले यांच्या धुळे येथील निवासस्थानी दाखल झाले असून तेथे सध्या झाडाझडती सुरू आहे. गेल्या सुमारे 1 तासापासून ही कारवाई सुरू असून पहाटेच नाशिकहून आलेल्या पथकाने तपासाची सूत्रे हाती घेतली आहेत. या झाडाझडतीत महत्त्वाची कागदपत्रे, इलेक्ट्रॉनिक उपकरणे किंवा तपासाशी संबंधित इतर पुरावे हाती लागतात का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान प्रशांत वाडिले यांच्या अटकेमुळे बनावट शालार्थ आयडी प्रकरणातील आणखी धागेदोरे समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात असून या प्रकरणाच्या तपासाला आता अधिक वेग येण्याची अपेक्षा आहे.